जय श्रीराम. गेले 94 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य कुंडलिकर महाराज यांच्या कीर्तनाच्या प्रवचनांचं आपण वाचन करत होतो. आणि हे जे प्रवचन रूपी त्याने पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये 365 दिवसांसाठी 365 प्रवचन आहेत. म्हणजे प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन जे वाचायला 3-4 मिनिटं, स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. प्रत्येक प्रवचनात नाम घेण्याचे काय फायदे आहेत हेच समजावून सांगले. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, काय घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टी त्याने या प्रवचन पुस्तकात आपल्याला सोप्या भाषेत शेअर केलेले आहेत. ते गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितली. आता आपण हे 95व्या दिवसाचं प्रवचनाचं वाचन करतोय. त्याचं शीर्षक आहे, संत कसे असतात. आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातोस तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही तो रामरूप पाहतो, तो खरा गुरु. सद्गुरू कधी मिंदेपणाने वागत नाही आणि त्याचा त्याला भीतीचा लवलेशही नसतो. जे संतांची, खऱ्या संतांची, या खऱ्या गुरूंची ही सगळी लक्षणं दिली गेलेली. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळतं. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आपण किंवा आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असं समजा. जे आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर देखील जर आपल्याला अशा प्रकारचं समाधान लागलं, की आपण समजावं, की त्यांची आपल्याला प्रचिती आलेली आहे. आणि हे तुम्ही संतांच्या जवळ राहून देखील करू शकता किंवा संतांच्या पासून दूर राहून त्याने दिलेले साधना करून देखील करू शकता. औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याचा गुण येतो. आणि एखाद्याला स्वयंपाक करता येत आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते. म्हणजे औषधाचा गुण आणि स्वयंपाकाची अन्नाची चव हे समजावून घ्यायला कोणत्या प्रकारच्या स्किलची गोष्ट लागत नाही. हे येतं ऑटोमॅटिक आणि पोटभर तो जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असं नाही. म्हणजे अन्न ग्रहण करणाऱ्या माणसाला ज्याला अन्नाची टेस्ट कशी आहे सांगता येतं, आणि ते अन्न बनवता येईलच असं नाही. तसंच ज्ञानाचा अनुभव आपल्याला घेता येईल, पण ते शब्दाने तुम्हाला सांगता येईलच असं आपण सांगू शकत नाही. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे यांना हे यांचं संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडतात असे मुळीच नाही. पण मीठ जसे खारटच असणार, तसे जगात या घडामोडी होणारच. जगाची राहाटीच अशी आहे हे समजून तू दुःख करणार नाही. किंवा मीठ फार झाले तर खारटपणा तसा सहन होत नाही, तसे त्यालाही होईल. इतकेच नव्हे तर त्याचा प्रयत्न जगातले वाईट कमी करण्याकरताच असतो. म्हणजे संतांचे जे सांगणं आहे ते आपण अशा पद्धतीने ऐकतो आणि आपला तो उद्धार होतोच होतो. पण संत ना या जगामध्ये वाईट गोष्टी किंवा वाईट लोक आहेत हे माहीत नाही असं नाही. त्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत, पण ते त्याच्याकडे तेवढं लक्ष देत नाहीत. विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही, तशी आपल्या संतांची कल्पना तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते
वर गेले म्हणजे ते आपल्यासारखेच असतात. पण ते अनुसंधान म्हणजे जे काही नियम घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे रोज सेवा करणं किंवा ध्यान करणं किंवा वाचन, श्रवण, नामस्मरण करणं, चांगले विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी संतांनी इथे व्यक्तीने केल्यामुळे ते संतपदापर्यंत गेले. आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरुरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल, तर संतच आपल्याला आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. आपली अशी भावना कशी आहे, इकडे संतांचे लक्ष आहे. म्हणजे आपली भावना कशी आहे, ह्याच्याकडे संतांचं लक्ष आहे. संत हा गुप्त पोलिसांसारखा असतो. तो आपल्यामध्ये आपल्यासारखाच राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. स्पेशलवाले जे पोलीस असतात, डिटेक्टिव्ह, गुप्त आहेत, ते राहताना ते सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून जातात. ते ॲक्चुअली डिटेक्टिव्ह किंवा पोलीस असतात. संताला आपल्या शरीरात काय चाललंय ते सर्व दिसते म्हणून तो रोगाची काळजी करत नाही. संतांना कर्म मागेपुढे करता येते, पण ते टाळता येत नाही. ते कुणाला तरी भोगलेच पाहिजे. म्हणजे संत काय काय देव काय, आपल्याला जे कर्म आपण करतो त्याचं जे फळ आहे, ते आपल्याला म्हणजे कर्म तर टाळता येणारच नाही, त्याचं फळही टाळता येणार नाही. तर त्याचं पुढे मागे त्या गोष्टी करता येतील का त्याचा जे इम्पॅक्ट आहे तो कमी जास्त होऊ शकतो. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. संत जे बोध करतात त्याचे आपण थोडे तरी पालन करूया. म्हणजे संत सांगतील तसं वागणं ह्याचंच शहाणपण आहे, असं महाराजांनी सांगितलं. शेवटचं वाक्य, संत हा जसे बोलतो तसं वागतो. आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. संत कसे असतात हे त्यांनी या 95व्या प्रवचनात दिलेलं आहे. आता आपण 11व्याला श्रीरामाच्या नामाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 95 दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा, आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.